देशाला दिशा देणारी युवा पिढी घडवण्यासाठी त्यांच्यातील नेतृत्व गुणाला प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यातील सभाधारिष्ठपणाला व्यासपीठ दिले पाहिजे, त्यांच्या विचारांची अभिव्यक्तीला दाद दिली पाहिजे। ही काळाची पावले ओळखून सीटूने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जागर स्वातंत्र्याचा 2024 ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून प्रबोधनाच्या नांदीला सुरुवात केली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सोलापूर जिल्हा कमिटीतर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या मिताली गोविंद जखोटिया या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक, अक्कलकोट येथील खेडगीज कॉलेजच्या मलकारसिद्ध पांढरेने द्वितीय क्रमांक, एजी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पियुष देडे याने तृतीय क्रमांक पटकावला, तर अथर्व देशपांडे, श्रेया माशाळ, सुजाता बंडकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे प्रदेश महासचिव अॅडव्होकेट एम.एच. शेख यांच्या हस्ते करण्यात आले। वक्तृत्व स्पर्धा समितीचे निमंत्रक इलियास सिद्दीकी यांनी प्रास्ताविक केले। बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर हे होते। विजेत्या स्पर्धकांना नरसय्या आडम मास्टर, अॅडव्होकेट एम.एच. शेख, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, विल्यम ससाणे, पुष्पा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली। प्रथम क्रमांक 11,000 रुपये रोख आणि आकर्षक सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक 7,000 रोख आणि सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक 5,000 रोख सन्मान चिन्ह, तर तीनही उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 3,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेट्टी यांची उपस्थिती होती। स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर रवींद्र चिंचोळकर, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि प्राध्यापक कुमार सोलनकर यांनी काम पाहिले। परीक्षक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर यांनी UES वुमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सदफ शेख हिने चांगला प्रयत्न केल्याबद्दल आपले मानधन बक्षिसाच्या स्वरूपात देऊन तिचा आत्मविश्वास वाढवला। या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाज व्यवस्था, शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी, स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रसार माध्यमांचे राजकारण, लोकशाही पुढील आव्हान, आरक्षणाचा सामाजिक आक्रोश, धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव्य आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का, या विषयांवर वरिष्ठ महाविद्यालयातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आपले सडेतोड विचार मांडले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अखिल शेख, अॅडव्होकेट अनिल वासम, किशोर मेहता, दत्ता चव्हाण, अशोक बल्ला, विक्रम कलबुर्गी, मल्लेशम कारमपुरी, नरेश दुगाणी, अमित मंचले, सिद्धाराम उमराणी, दीपक निकंबे, सनी शेट्टी, श्यामाडम यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले, तर आभार दत्ता चव्हाण यांनी मानले। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1,000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।